बलोपासनेचे पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी माघ वद्य नवमीला समाधिस्थ झाले, म्हणून या तिथीला दास नवमी असे संबोधले जाते. समर्थ रामदास स्वामी रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. असे सांगितले जाते की समर्थ रामदास स्वामींनी 13 कोटी वेळा श्रीराम जय राम जय जय राम असा जप करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. 12 वर्षांच्या या घोर तपश्चर्येनंतर समर्थ रामदास स्वामींना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी 12 वर्ष भारतभ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. स्वराज्य स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास स्वामी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग अशा परिपूर्ण आशयघन व वजनदार अशा शब्दात वर्णन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी समर्थ संप्रदायाची निर्मिती करून 1100 मठ स्थापन केले. सुमारे 1400 तरुणांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि मारुतीची 11 देवळे याच परिसरात आहेत. बलोपासनेचे पुरस्कर्ते कुशल संघटक, प्रतिभावंत कवी, कुशाग्र तत्वज्ञ, हिंदूंच्या स्वराज्याचे द्रष्टे, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणारे समर्थ रामदास स्वामी